नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या इयत्ता 6वीच्या गणिताच्या पाठ्यपुस्तकातील प्रकरण क्रमांक 5 दशांश अपूर्णांक या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत। या अगोदरच्या चौथ्या प्रकरणामध्ये आपण अपूर्णांकावरील क्रिया पाहिलेल्या आहेत। अगदी त्याच पद्धतीने दशांश अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी हे आपल्याला या प्रकरणामध्ये पाहायचं आहे। तत्पूर्वी काही माहिती आपण या ठिकाणी घेऊया। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला लिहिलेलं पाहायला मिळते की 1 किलोग्रॅम बरोबर 1000 ग्रॅम। म्हणजेच काय, तर 1 किलोग्रॅम एखादी वस्तू आपण घेतली तर तराजूला दोन बाजू असतात। त्या तराजूच्या एका बाजूमध्ये तो दुकानदार 1 किलोग्रॅम लिहिलेलं वजन टाकतोय, ज्याच्यावर लिहिलेलं असतं 1 किलोग्रॅम, आणि त्याच वजनाची बरोबर वस्तू दुसऱ्या बाजूमध्ये टाकत असतो। ते अशा पद्धतीने ते 1 किलोग्रॅम। समजलं? पाऊण किलोग्रॅम म्हणजेच किती, तर 750 ग्रॅम। म्हणजेच 750 ग्रॅम, अर्धा किलोचं एक वजन आणि 200 ग्रॅमचं एक वजन आणि 50 ग्रॅमचं एक वजन, अशा पद्धतीने तो वस्तू आपल्याला त्या वजनाची देतोय। परंतु विद्यार्थी मित्रांनो, आधुनिक आता निर्माण झालेले काटे जे आहेत, ज्याला म्हणतो आपण डिजिटल काटा, त्याच्यामध्ये जर एखादी वस्तू टाकली तर तिकडे लाल अक्षरामध्ये लिहून येतं। फॉर एक्झाम्पल, आपण अर्धा किलोग्रॅम एखादी वस्तू घेतली तर त्या ठिकाणी 500 ग्रॅम असं लिहून येतं, 500 लिहून येते, बरोबर। म्हणजेच आपल्याला कळतं की त्या ठिकाणी अर्धा किलो वस्तू आपल्याला दिलेली आहे। पाव किलो जर आपण वस्तू मागितली तर त्या ठिकाणी त्या काट्यावर लाल अक्षरामध्ये येतं 250 ग्रॅम, बरोबर। आणि जर ह्यापेक्षा जास्त वस्तू घेतली, समजा आपण 2.5 किलो घेतली, तर त्या ठिकाणी ती जो काटा असतो त्या काट्यावर आपल्याला लिहून येते बघा 2.500 किलोग्रॅम, म्हणजे एवढं वजन येतं, 2 पॉइंट। हा जो पॉइंट आहे ह्यालाच आपण दशांश अपूर्णांक म्हणतोय। म्हणजे 2 किलो आणि 500 ग्रॅम म्हणजेच किती झाले, 2.5 किलो। समजलं? आता आपण दशांश अपूर्णांकांची बेरीज कशा पद्धतीने करतात ह्याचा अभ्यास करूया। सर्वप्रथम या ठिकाणी एक उदाहरण दिलेलं आहे बघा, 905.5 अधिक 27.197 ही संख्या मी तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे आणि या दोन दशांश अपूर्णांकाची आपल्याला बेरीज करायची आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्या वेळेस आपण दशांश अपूर्णांकाची बेरीज करणार आहोत किंवा वजाबाकी करणार आहोत, तेव्हा सगळ्यात पहिला महत्वाची गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे ती म्हणजेच की या दोघांमधले जे दशांश चिन्ह आहे किंवा दशांश अपूर्णांकाची चिन्ह जे आहेत, ज्याला पॉइंट आपण म्हणतो, ते पॉइंट बरोबर एकाखाली एक आले पाहिजे, तरच तुमचं गणित बरोबर येईल, अन्यथा गणित तुमचं बरोबर येणार नाही। ही काळजी तुम्ही घ्यायची। दुसरी काळजी आपल्याला काय घ्यायची आहे की मोठी संख्या असते ती वरती घ्यायची। म्हणजे या ठिकाणी 905.5 आहेत ते वरती आहेतच, ते पहिले आहेत म्हणून वरती आपण घेतल्यात, अधिक त्याच्यामध्ये 27.197 घ्यायचे आहे। आपण या ठिकाणी पॉइंट पहिला लिहिले, त्याच्यानंतर पॉइंटच्या नंतरच्या संख्या या बाजूला लिहिल्या आणि पॉइंटच्या या बाजूच्या संख्या या बाजूला लिहिल्या क्रमाने, बरोबर। म्हणजेच हे 5 जे आहेत त्याच्या जोडीला हे 7 आलेच पाहिजे, तिथे हे जे 0 आहे त्याच्या जोडीला हे 2 आले पाहिजे। कळलं तुम्हाला? म्हणजे दशांश चिन्ह जर बरोबर टाकले तर हे बरोबर येणार। आता आपल्याला या ठिकाणी वरती फक्त 5 दिसतायत, खाली 197 दिसतायत, मग आपल्याला आधार घ्यावा लागेल आणि तो आधार जर आपण घ्यायचं ठरवलं तर इथे आपण 2 शून्य टाकूया। बघा तुम्हाला दिसतंय। म्हणजेच आता या ठिकाणी सगळी जी चिन्ह आहेत म्हणजे संख्या ज्या आहेत त्या बरोबर आहेत। आता आपण यांची बेरीज करूया। आता बेरीज करताना काय येईल, तर 0 अधिक 7 बरोबर 7। शून्यामध्ये कोणतीही संख्या मिळवली तरी काही फरक पडत नाही आणि त्यामुळे 7चे 7 आले। त्याच पद्धतीने 9चे 9 इथे आले, म्हणजे खाली जसे त्या तसे 9 आले। त्याच्यानंतर 5 अधिक 1 बरोबर या ठिकाणी 6 आले आणि हा जो दशांश चिन्ह आहे तो बरोबर दशांश चिन्ह या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल, म्हणजे या ठिकाणी दशांश चिन्ह आलं। 697 या दोघांची बेरीज झाली, बरोबर। आता आपल्याला ह्यांची बेरीज करायची आहे, पूर्णांकांची। 5 अधिक 7 बरोबर 12, 12चे 2 या ठिकाणी आपण 2 लिहिलो, बघा। त्यानंतर 5 आणि 7 यांची बेरीज केल्यानंतर 12 आले, 12चे 2 इकडे, हातचा आपण या ठिकाणी घेतला, हातचा जो आहे तो या ठिकाणी आपण घेऊया। त्याच्यानंतर 0 आणि 2 यांची बेरीज 2 आणि अधिक त्याच्यामध्ये 1 म्हणजेच इथे झाले 3, बरोबर।
9च्या पुढे कोणीच नाहीये, त्याच्यामुळे तो जशाच्या तसा 9 खाली आहे. 932.697 हे या दोन दशांश अपूर्णांकाच्या संख्येची बेरीजचं उत्तर आहे. कळलं का मला सांगा तुम्ही. आता आपल्याला त्याच पद्धतीने दुसरं गणित जे आहे त्याचा अभ्यास करायचा आहे. बघा मुलांनो, 39 अधिक 700.65 हे एक गणित दुसरं आहे. या दुसऱ्या गणिताचा अभ्यास करताना आपण या ठिकाणी बघा काय केले, 700.65 ही संख्या मोठी होती म्हणून ती वरती घेतली, कारण बेरजेमध्ये दोन्ही खाली वर जरी केल्या तरी काही प्रॉब्लेम होत नाही, आणि म्हणून मोठी संख्या होती ती वरती घेतलेली आहे. आता या ठिकाणी आपण काय करतोय, तर हे 65 जे आहे त्या 65च्या खाली म्हणजे बरोबर अगदी ह्यांची बरोबरी होण्यासाठी इथे फक्त 39 हे पूर्ण आहे, त्याच्या पुढे कोणीच नाही, म्हणून दोन शून्यांचा आधार घेतला. आता काय होईल, 5चे 5, 6चे 6, इथे दशांश चिन्ह आला. या ठिकाणी 9चे 9, कारण 0 अधिक 9 बरोबर 9, 3चे 3 आणि 7चे 7. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी या दोन दशांश अपूर्णांक संख्येची जर बेरीज आपण केली तर आपल्याला उत्तर मिळते 739.65. समजलं विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने तुम्हाला दशांश अपूर्णांकाची बेरीज करायची आहे. अगदी त्याच पद्धतीने आपण दशांश अपूर्णांकांची वजाबाकी पाहणार आहोत. आता वजाबाकी पाहताना आपल्याला काय करावं लागेल, तर या ठिकाणी एक गणित दिलेलं आहे बघा. 85 दशांश चिन्ह म्हणजेच 0.96 वजा 2.345 ह्या दोन संख्यांची वजाबाकी करायची आहे. ऑलरेडी या ठिकाणी पहिली संख्या ही मोठी असते, त्यामुळे ह्या संख्येला ही संख्या वजा करायची, या संख्येमधून ही संख्या वजा करायची. आता बघा बरं, या ठिकाणी आपण 85.96 ही संख्या वरती लिहिलेली आहे. दशांश चिन्ह सगळ्यात महत्वाची काळजी जी आहे ती इथे घ्यायची, दशांश चिन्ह बरोबर एकाखाली एक आली पाहिजे. आणि त्यानंतर आपण दुसरी संख्या लिहिली खाली वजाच्या स्वरूपात 2.345. आता वरती या ठिकाणी कोणीच नाही आहे म्हणून इथे आपण शून्याचा आधार घेऊया. समजलं. आता शून्यामधून 5 जाणार नाही, बेरजेमध्ये आपण बेरीज करत होतो, परंतु वजाबाकी करताना मात्र या ठिकाणी मोठ्या लहान संख्येतून मोठी संख्या वजा होत नाही, म्हणून ह्या शून्याला आपण वाढवूया. त्यासाठी आपण इथे या शून्याचे 10 करू, म्हणजे त्या 6 कडून एक आपण इथे घेतला, तिथे इकडे झाले 10. 10 मधून 5 जातील तेव्हा इथे 5 उरतील. समजलं का बघा, नक्की समजलं सगळ्यांना. 10 आपण का घेतले, कारण शून्य हा लहान होता, 5 हे मोठे होते, म्हणून आधार घेतला एकाचा, तो इकडनं घेतला आपण, आणि म्हणून इथे 10 झाले. 10 मधून 5 जेव्हा वजा झाले तेव्हा इथे या ठिकाणी 5 उरले. बरोबर. आता हा जो एक आपण तो आहे तो इथून जर घेतला तर इथे एक कमी होईल, म्हणून इथे राहिले 5, इथे झाले 6 मधून तो एक तिकडे गेला म्हणून इथे 5 झाले. 5 मधून 4 वजा केले तर आपल्याला या ठिकाणी 1 मिळेल उत्तर. बरोबर. आता आपण काय केलं की इकडनं काही घेतलेलं नाही, म्हणून 9 मधून 3 डायरेक्ट वजा करणार, म्हणून इथे उत्तर आलं 6. दशांश चिन्ह जसाच्या तसा. 5 मधून 2 गेले, राहिले 3, आणि 8च्या खाली कोणीच नाही आहे म्हणून 8चे 8 या ठिकाणी. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी 83.615 हे या गणिताचं उत्तर आहे. ज्या पद्धतीने या ठिकाणी आपण बेरीज केली अगदी त्याच पद्धतीने इकडे आपल्याला वजाबाकी करायची आहे. जशी तुम्ही आपली बेरीज आणि वजाबाकी साधी करताय त्याच पद्धतीने हे करायचं आहे. फक्त लक्ष द्यायचं आहे चिन्ह जे आहे त्या चिन्हाकडे, कशा पद्धतीने ते चिन्ह आलं पाहिजे, म्हणजे तिन्ही चिन्हांची संख्या एकत्र आली पाहिजे. बघा या ठिकाणी कधी कधी काय होतं, इकडे एखादा हातचा वगैरे म्हणजे बेरजेमध्ये हातचा असतो, तो जरी इकडचा आपण म्हणजे उदाहरणार्थ 7 अधिक 5 बरोबर 12, मग 12 झाल्यानंतर समजा ते 12चे 2 इकडे लिहिले तर हातचा तो पूर्णांकामध्ये आपण या बाजूला लिहिणार आहोत. ही काळजी तुम्ही घ्यायची आहे. समजलं. आता त्यानंतरचं पुढचं जे उदाहरण आहे, प्रश्न क्रमांक 3 जो आहे त्यामध्ये आपल्याला दिलेला आहे बघा, 378.025 म्हणजेच या ठिकाणी ही जी संख्या आपल्याला दिलेली आहे, हा जो दशांश अपूर्णांक दिलेला आहे, या संख्येतील प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत सारणीत लिहा. स्थानिक किंमत आपल्याला पाहायची आहे. कशा पद्धतीने ती स्थानिक किंमत आपण लिहितो, तर ही या ठिकाणी मी चार्ट आखलेला आहे तुमच्या समोर, आणि त्या चार्ट मध्ये त्याच्या किमती आपल्याला लिहायच्या आहेत. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण या अगोदर सुद्धा संख्यांची स्थानं पाहिलेली आहेत. म्हणजे आपण एकक, दशक, शतक, हजार, 10,000,
बरोबर. लक्ष ह्या संख्या आपण पाहिलेल्या आहेत या अगोदरच्या इयत्ता 4थी 5वीला ह्या संख्या आपण पाहिलेल्या आहेत. मग काय आहे तर बघा पहिली जी संख्या आहे म्हणजेच एकक, दशक, शतक. परंतु या ठिकाणी जर अजून मागे आपण गेलो, दशांश चिन्हाच्या मागे जर गेलो तर सहस्त्रांश, शतांश आणि दशांश. म्हणजे शतांश म्हणजे 100, दशांश म्हणजे 10, सहस्त्रांश म्हणजे 1000. अशा पद्धतीने या ठिकाणी ज्या आपण दशांश चिन्हानंतरच्या म्हणजे पॉइंट नंतरच्या संख्या असतात त्या पद्धतीने त्या ठिकाणी वाढत जातात. म्हणजे दशांश चिन्हानंतर पहिलं घर हे दशांश, दशांश चिन्हानंतर दुसरं घर शतांश, दशांश चिन्हानंतर तिसरं घर हे सहस्त्रांश. म्हणजे त्याच्या एकाच्या पुढे 3 शून्य, याच्या पुढे 2 शून्य, याच्या पुढे 1 शून्य. बघा साधा आहे समजायला. या ठिकाणी आपण त्यांची स्थान दिलेलं आहे आणि ते स्थान कशा पद्धतीने असतात ते आपल्याला या ठिकाणी आपण लिहिलेलं आहे. आता आपल्याला जी संख्या दिलेली आहे 378.025 या संख्येच्या आपण प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत काढणार आहोत. या ठिकाणाहून आपण सुरुवात करूया. बघा कशा पद्धतीने. आता सहस्त्रांशच्या ठिकाणी 5 आहे. मग काय येईल तर 5 हे अंशस्थानी असतील आणि त्याच्या खाली असतील जेवढे इथे सहस्त्रांश म्हणजे काय तिसरं घर, दशांश चिन्ह नंतर तिसरं घर म्हणजे 3 शून्य. अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला ही संख्या लिहिता येईल 5/1000. मग याचा अर्थ काय तर दशांश चिन्हानंतर आपल्याला ती जी संख्या आहे कितवं स्थान असेल ते दशांश चिन्हानंतर जर आपण या ठिकाणी पाहिलं तर ह्याचं स्थान जर आपल्याला लिहायचं झालं तर बघा विद्यार्थी मित्रांनो कसं येईल 0 दशांश चिन्ह 0 0 आणि 5 अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी येईल. समजलं. जरा फळ्याच्या बाहेर गेलेला आहे लक्षात घ्या. 0 दशांश चिन्ह 0 0 5 म्हणजेच काय तर हे 3 शून्य जे आहेत हे 3 शून्य या ठिकाणी आपल्याला 3 घरानंतर दशांश चिन्ह आपल्याला द्यायचं आहे. तर अशा पद्धतीने ही संख्या आपल्याला सहस्त्रांशामध्ये लिहायची आहे. आता 2 ही संख्या जी आहे म्हणजे या संख्येचं आपल्याला या ठिकाणी त्यांची स्थानिक किंमत लिहायची. काय लिहिणार बघा बरं. म्हणजेच 2 छेद या ठिकाणी किती आहे 100 शतांश आहे ना म्हणजे 100 बरोबर काय येईल सांगा बरं. आता किती शून्य आहेत 2 शून्य आहेत. तिथे 3 शून्य होते म्हणून 3 घरानंतर दशांश चिन्ह, इथे 2 शून्य आहेत म्हणून 2 घरानंतर दशांश चिन्ह म्हणजे इथे ही संख्या येईल 0 दशांश चिन्ह 0 2. समजलं का बघा. थोडी जागा आपल्याला कमी पडते. आता या ठिकाणी आपल्याला 1/100 म्हणजे ही या ठिकाणी आपल्याला 10 दिसत आहेत शतांश दशांश. मग दशांश 0 आहे तर मग याची किंमत 0 बरोबर. या ठिकाणी आपण कसं लिहिणार 0/10 म्हणजे जर या ठिकाणी 0 असेल याचाच अर्थ हा 0 असेल. बघा इथे या ठिकाणी 0 आलेला आहे, या ठिकाणी 0/2 आलेला आहे म्हणजे 2 दशांश चिन्ह म्हणजे 2 घरानंतर दशांश चिन्ह, इथे 3 घरानंतर दशांश चिन्ह. आता आपल्याला 8 आहे एकक आहे तो कोणीच नाही त्याला म्हणजे तो एकटाच आहे या ठिकाणी आणि म्हणून त्याची किंमत 8. कळलं का सांगा. 8चे 8. आता हे जे 7 आहेत ते 7 हे दशकास्थानी आहेत म्हणजे 7 जे आहेत ते कुठल्या स्थानावर आहेत दशांश. म्हणजे बघा या 7च्या पुढे किती अंक आहे 1 8 म्हणजे 7च्या पुढे फक्त 0 टाकायचा म्हणजेच या ठिकाणी झाले 70. म्हणजे या दोघांचा गुणाकार 7 गुणिले 10 बरोबर 70. आता या ठिकाणी 3च्या पुढे किती शून्य आहेत इकडे तर 1 आणि 2 म्हणून 3च्या पुढे ही साधी आणि सोपी पद्धत 300 म्हणजे 3 या अंकाची स्थानिक किंमत 300, 7 या अंकाची स्थानिक किंमत 700, 8 या अंकाची किंमत 8 कारण तो एकक स्थानी आहे. बघा इथे एकक दशक आणि शतक बरोबर. हे झालं एकक दशांश, हे झालं शतांश आणि हे झालं सहस्त्रांश. अशा पद्धतीने यांची ठिकाणं म्हणजे प्रत्येकाची किंमत त्या ठिकाणी आलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला दुसरी एक गोष्ट या ठिकाणी लक्षात आली असेल बघा 100 गुणिले 3 बरोबर 300. समजलं. 10 गुणिले 7 बरोबर 70, 1 गुणिले 8 बरोबर 8 म्हणजे अशा पद्धतीने एकक दशक आणि शतक. शतक म्हणजे 100 म्हणून या ठिकाणी 3 गुणिले 100 बरोबर 300. तर अशा पद्धतीने प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत आपल्याला लिहिता येते. समजलं विद्यार्थी मित्रांनो.
बघा, हा भाग अतिशय सोपा आहे, साधा आहे. फक्त याच्यामध्ये दशांश चिन्ह कशा पद्धतीने आपल्याला वापरायचं आहे, कशा पद्धतीने त्याचा वापर करायचा आहे हे लक्षात घ्यायचं. हे तुम्ही व्यवस्थित आपल्या वर्गपाठाच्या वहीमध्ये लिहून घ्या, त्याचा अभ्यास करा आणि सराव संच 14 जो आहे त्या 14 मधलाच हा सगळा भाग आहे. त्यामध्ये उरलेली गणितं आहेत ती तुम्ही सोडून बघा. धन्यवाद.